तर मित्रांनो, आता आपण मागे व्हिडिओ बघितले होते स्क्वेअरचे, आपण 999पर्यंत स्क्वेअर काढू शकतो. ते कसे काढू शकतो, एक आपण परत एक व्हिडिओ आणलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आता की 719चा स्क्वेअर करणार आहे, तो पण एकदम इझी मेथडनी. तर आपण काय करणार आता की हा 719 आहे, हा कोणाच्या एकदम नियरेस्ट आहे, तर हा एकदम 700च्या एकदम नियरेस्ट आहे. ओके, त्यानंतर आपण काय करणार, याच्या खाली सिम्पली एक लाईन ओढणार आणि हा 19नी जास्त आहे 700पेक्षा, आणि आपण काय करू, 19ला मायनस करू आणि 19ला प्लस करू. त्यानंतर आता आपण काय करणार की हे जे नंबर्स आहे याच्यामध्ये 19 ॲड करू आणि 19 मायनस करू. जर 719मधून जर 19 गेले तर उरतील किती, 700 बरोबर. त्यानंतर याच्यामधून जर आपण ॲड केले 19 तर हे होतील 738. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या खाली 100 आहेत तसे, आणि 19 जर स्क्वेअर बघितला तर हा ते 361 बरोबर. त्याच्यानंतर आपण काय करणार, हा 100 आणि याचे 00 मायनस होऊन जातील. त्यानंतर हा 7 काय करणार, यांना डायरेक्टली मल्टिप्लाय करणार. तर आता काय होणार की याचं मल्टिप्लाय करून दाखवतो मी. 7 8 56, 56 6, हातच्या आले 5, 5 3 15, 15 आणि 5 7 3 21, 21 आणि 5 किती होतात, 26, 26 6, हातचे आले 2. त्यानंतर मग 7 7 49, 49 आणि 2 51. त्यानंतर इकडची जी संख्या आहे ही डायरेक्ट आपण खाली लिहून घेणार, 3 6 1. त्याच्यानंतर हे दोन नंबर जे राहतात शेवटचे हे सेमच राहतील. हा 3 काय करणार, हा आपण इकडे फॉरवर्ड करून देणार. मग हा जो 3 आहे हा याच्यामध्ये ॲड होऊन जाणार. तर मग आता जे आपलं फायनल ॲन्सर राहणार ते कसं राहणार, 5 1 6, 6 आणि 3 किती होतील, 9 होतील आपले. त्याच्यानंतर हा 1, हे आपलं फायनल ॲन्सर राहणार. मी तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा दाखवतो करून. तर आपण कोणचं घेतलेलं आहे, 719 ना. तर 719 इंटू 719 याचा ॲन्सर बघू शकता तुम्ही, 516961. ओके, थँक्यू.